नमस्कार मित्रांनो, आम्ही नवीन प्रोजेक्ट करतो इथे. नाव आहे अमल वेब सिरीज. तर त्याचा आज मुहूर्त आहे. मी आहे, रामफुले आणि आमचे काही कलाकार आहेत. तर चला आपण जरा मुहूर्त करूया. सगळ्या सामग्री आहे आमच्याकडे. नमस्कार मित्रांनो, 2 यशस्वी प्रोजेक्ट नंतर साध्या आणि शायनापुरानंतर आम्ही एक नवीन प्रोजेक्ट घेऊन येतोय. तो प्रोजेक्ट म्हणजे शॉर्ट फिल्म नाही आहे, तर वेब सिरीज आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढची भरारी घेत राहू. तर अमल हा आमचा नवीन प्रोजेक्ट आहे, जो वेब सिरीज आहे. आमच्या सनफेम क्रिएशन्स या चॅनलवर येणार आहे. सगळ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक भाग बघायला मिळेल. कलाकार आहेत भरपूर. शंकरपूर या गावामध्ये होणार आहे, जबरदस्त होणार आहे. सगळेजण उत्सुक आहे याच्यासाठी. आम्ही आज मुहूर्त केला किल्ल्यामध्ये. तर आमचे 4-5 जे मुख्य कलाकार, आमच्या सनफेमची जी टीम आहे, आम्ही सगळे इथे आहोत. तर खरंच नक्की मजा येईल तुम्हाला, नक्की बघा. नमस्कार, मी विजय गजबे. यांच्या या अमल या प्रोजेक्टवर काम सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे या हनुमान मंदिरामध्ये आम्ही आज या अमल प्रोजेक्टवर शुभारंभ केलेला आहे. आणि विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये काम करणारे आम्ही खूप मुरलेले रुजलेले कलावंत तर नाही. आणि आमची जी पहिला प्रोजेक्ट होता मोबाईलवर, जो आम्ही शूट केला साध्य म्हणून, तेव्हाचे हे आमचे हाडाचे कलाकार भाऊच्या भूमिकेत होते. यावेळेस पण जबरदस्त भूमिका आहे. एक संधी मिळाली होती आपल्या साध्य या लघुपटात. तर आपण नक्कीच आमच्या या प्रोजेक्टला भरभरून साथ द्या. बस तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असू द्या. धन्यवाद. बरेच वर्ष नाट्य क्षेत्रात काम केल्यानंतर आणि लाईव्ह परफॉर्मन्स दिल्यानंतर आज प्रत्यक्ष आम्हाला कॅमेऱ्यासमोर जी आमची वाटचाल सुरू होत आहे, यामध्ये मी खूपच आनंदी आहे. आपले असे प्रेक्षकांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्यासोबत असावे, ही सदिच्छा. तर सरकार मान्य देशी दारूचा अड्डा, म्हणजे देशी दारूचे दुकानावरच्या पाटीचं काम सुरू आहे. आमचे मुख्य कलाकार विजय सर, जे सध्याच्या कॅरेक्टरमध्ये आहे, ते हा बोर्ड रंगवत आहे. दारूची भट्टी जर दाखवायची आहे तर देशी दारूच्या दुकानाचा बोर्ड अतिशय महत्वाचा. तो जो प्रॉपर जो बोर्ड आहे, तो बोर्ड असल्याशिवाय त्याला काही ते लुक येणार नव्हता. तर मग मला पेंटिंग वगैरे जमते. मग माझ्याकडे एक बोर्डही होता. मग मी काय केलं, तिथं सरकार मान्य देशी दारूचे दुकान लिहून टाकलं. आणि तिथे लावल्यानंतर शूटिंग चालू असताना एक पोलीस सुद्धा आला तिथे चौकशी करायसाठी, काही इथे दारूची भट्टी कशी सुरू झाली. बरं, शूटिंग चालू आहे म्हणजे शूटिंग चालू आहे. मग ते चालले. जेव्हा स्वप्नाचं शूटिंग चालू होतं, म्हणजे एपिसोड 1 मध्ये जे ड्रीम सीन आहे, त्याची जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अधूनमधून ऊन यायची, कधी वारा यायचा, कधी ढग यायचे. त्याच्यामुळे ना शूटिंगमध्ये शॉटमध्ये डिफरन्स दिसायचा. म्हणजे एका शॉटमध्ये ऊन असेल तर दुसऱ्या शॉटमध्ये ढग, तर ते मिसमॅच होत होते. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ थांबायचो. तो गुत्त्याचा मालक पण तुम्ही शॉक होता. आणि थोडंसं तिथं स्वप्नात दिसते की आता मालक तिथं काय पाऊस येईल म्हणून आम्ही छत्री वगैरे सोबत घेऊन गेलो होतो. तर हव्यामुळे छत्री उलटी व्हायची, कधी जास्त हवा यायचा. धमाल मस्ती केली आम्ही त्याच्यामध्ये, कारण वातावरण चांगलं होतं. तर इथे मांत्रिकाच्या प्रॉपर्टीची तयारी चाललेली आहे. ही आहे हळद, म्हणजे
ओरिजिनलच दिसतात अशी सरांनी तयार केलेली आहे. तर आम्ही अमल या वेब सिरीजसाठी मांत्रिकाच्या झोपडीच्या शोधामध्ये आलेलो आहोत. व्यवस्थित आहे झोपडी, आम्ही बघणं चालू आहे. सगळे लोकेशन फायनल झालं होतं, फक्त एक लोकेशन राहिलं होतं ते म्हणजे मांत्रिकाची झोपडी. पण पाहिजे तशी झोपडी मिळत नव्हती. इरव या बाजूला गेलो, कानपा या बाजूला गेलो, तर तिथे आम्ही 4-5 झोपड्या पाहिल्या. हे आहे आमचं मांत्रिक. पण जी झरीची झोपडी आहे ना ती खूप सुंदर होती, कारण तो डोंगर आणि झोपडी दिसत होतं, म्हणजे ते लोकेशन एकदम जबरदस्त होतं. मागे चर्चा चाललेली आहे आणि ती झोपडी आहे, ती झोपडी आम्ही फिक्स केलेली आहे. मांत्रिकाचा आम्हाला शूट करायचा, आम्ही लवकर शूट करून टाकूया. मांत्रिकच्या शूटिंगसाठी आम्ही मांत्रिकच्या लोकेशनवर आलो आहे. झोपडी जी गावाबाहेर आहे, जंगलामध्ये आहे. सगळेच आम्ही ग्रुपमध्ये, सनफेममध्ये सगळेच आम्ही कलाकार आहोत, बॅकस्टेज आहोत, सगळेच फिल्म मेकर आहोत, ॲक्टिंगपासून ते फिल्म बनवण्यापासून. तुम्ही पाहू शकता आमचे मुख्य कलाकार आहे सध्या, ते सुद्धा इथे आज आलेले आहेत. त्यांचं शूट तर आहे, पण आमच्यासोबत ते पण बॅकस्टेजचं काम करत आहे. मग श्री गणेश केला. आमच्या जवळ कोणते कॅरेक्टर नाही, काही नाही, कोणती भूमिका कोण करेल काही म्हणजे अंदाजच नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला जो जो ओळखीचा वाटला त्याला ती भूमिका देण्याचा प्रयत्न केला आम्ही. मग आम्ही एकदाची शूटिंग सुरू केली. पहिला सीन केला तो घरी दारू पिऊन येतो आणि हे सीन सुरू असताना इकडून बाया तिकडून माणसं अशी गर्दी, अरे इकडे वा, इकडे वा, तिकडे वा, तिकडे वा. तुम्हाला नक्कीच ही वेब सिरीज बघायला मिळेल. हा आहे पोरगा. पोरगा म्हणजे पोराचं कॅरेक्टर आहे. हे आहे आमचं सिनेमॅटोग्राफर सचिन. मला सुरुवातीला भय वाटत होता की आपण कॅमेरासमोर पहिली वेळ आहे, येत आहोत, आपला व्हिडिओ चांगला होईल किंवा नाही, लोक काय म्हणतील आपला व्हिडिओ बघून, याचं मला भय वाटत होतं. व्हिडिओ तयार झाल्यानंतर मला असं वाटते का खरोखरच कॅमेरामध्ये आल्यानंतर आपलं कलेच्या माध्यमातून का होईना लोकांपर्यंत पोहोचलो, याचा खूप मला स्वतःला आनंद वाटत आहे. हा इथं आमच्या मांत्रिकाच्या शूटचं लोकेशन आहे, जिथं आम्ही तयारी करतो, सेट बनवतोय. मस्त मजा येते. नक्की अमल ही वेब सिरीज तुम्हाला आवडेल. अशा प्रकारे आमची तयारी चालू आहे, बघू शकता. हे बघा साड्या वगैरे व्यवस्थित लावल्या, म्हणजे एक मांत्रिक, एक कोणीतरी तिथे राहतो असं आम्हाला दाखवायचं होतं. मग ती खाट होती तिथे, ती खाट त्या ज्या शेतकऱ्यांनी म्हणजे प्रमोद गजबे म्हणून आहेत ते, त्यांनी त्यांची झोपडी आहे तर त्यांनी घरून खाट आणली, तिथे ठेवले. काही भांडे मी आणि माझा भाऊ सचिन आम्ही घेऊन गेलो होतो, नैपथ्य वगैरे बऱ्याच गोष्टी एकत्र आणून तिथे आम्ही सगळं ते रांगोळी काढ, मग हे काढ, मग गौऱ्या आणल्यानंतर ते जाळ, धूर करा. धूर व्यवस्थित होत नव्हता, कधी व्हायचा, कधी आग लागायची. झालेला आहे तांत्रिक विद्या. जुवा खेळायचं शोकामध्ये तिथून बघतो पैसे कमवतो. आता जे काय म्हणतो त्याला हो म्हणू का नाही म्हणू समजत नाही, हो नाही असं भाव येतो. तुम्ही फक्त एकटाच नका भाऊ त्यांच्याकडे. तुम्ही सर तुम्हाला सध्याची भूमिका करायची आहे, सध्याची दारू पितो, असा करतो, तसा करतो, जुवा खेळतो, पैसे हारतो, मांत्रिक आहे, सध्या आहे, कचरू आहे, दारूचा भुत्ता आहे, मांत्रिकाची झोपडी आहे. त्याच्यामधला तो जोश होता तो वेब सिरीज बनवण्याचा, तो काही कमी होताना दिसला नाही. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, 6 वाजून गेले जवळजवळ. नका भाऊ त्यांच्याकडे. तुम्ही घाबरून आहे ना सर एक एक सांगा ना. ऍक्शन. हा बड्या बड्या फिरवा, हळूहळू. हा हा जे काय आता केलं तसंच करा, बावलीला वगैरे लागणार. प्रमोद गजबे आहेत झरीचे. 12-12 वाजेपर्यंत ते आमच्यासोबत राहायचे. का करता येईल बा लाईट. त्यांनी 400-500 फूट वायर बाहेरून आणून लाईट लावून दिला त्या झोपडीमध्ये. इमानदार कुठून आणायचा आहे इमानदार, कारण
इमानदार कोण चालू इमानदार कोण तुम्ही शॉक होऊन जर नाराज होऊन जाता खाली उतरवा. तर तुम्ही बघू शकता आता आहो आपण सध्याच्या घरी. दादा आणि विजय सर बसलेले दिसत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाइटिंग करायचो आम्ही शूटिंगच्या वेळेस जेव्हा शूट असायचा. तर इथं सध्याला आपली स्क्रिप्ट समजवणे सुरू आहे. हे आहे सध्याचं घर. सध्यासाठी माझी निवड झाली होती. मग त्याच्या पत्नीची भूमिका तो दारू पिऊन येईपर्यंत ठीक होतं, पण त्याची पत्नीची भूमिका करणारी कोणी नव्हती. मग माझी पत्नी होती. म्हटलं करणं थोडं तास काम आहे, करून टाकवा. ही साधी गृहिणी, पण चाला पाहता ती तयार झाली आणि तो एक सीन त्या दिवशी कसा तरी माझी वाट पाहू नको. तसं नाही रे सध्या तुझा गैरसमज आहे. ऍक्शन. म्हणलो ना सगळे नाही का अबे हारला का झाला आजचा गेम बेकार झाला असं तसं म्हणणार. आपल्याला गजा पाहिजे होता. ज्या कॅरेक्टरला आम्ही घेतलो तो काही त्या यायला तयार नाही. मग आम्ही सगळेजण बसून त्याची वाट पाहत आहोत. मग मी एका जणाला फोन लावला, योगेश पचारीला. अरे छोटीशी भूमिका आहे रे, तू करशील का? भाऊ म्हणे मला जमेल का? जमायला नाही जमल, 1 वेळ 2 वेळ करता येईल. आणि तो आला ना आणि तुम्ही पाहतच आहे गजा. मित्रांनो आम्ही आलो जंगलात शूटिंगसाठी. आमचा गीतेश, आमचे ऍक्टर हे आणि मकडी. तर मी आहे भूती आणि मी कचरूला घाबरवणार आहे. इकडे तर आज आमचं जंगलामध्ये शूट सुरू झालेलं आहे. आमची अंमल ही वेब सिरीज येत आहे. त्यातलंच एक शूट आहे जंगलामधलं, ज्याच्यामध्ये कचरूच्या मागे वाघ नाही भूत येतो. बऱ्याच ठिकाणी शोध घेतल्यानंतर फायनली आम्हाला कचरूचं घर सापडलेलं आहे हिरापूरमध्ये. तर हे घर आहे रवींद्र चौधरी यांचं. ॲक्च्युली जेव्हा या वेबसिरीज आमचं शूट सुरू झालं होतं, आम्ही जेव्हा हिरापूरला अनुप सर, सचिन सर, आम्ही दोघेही गेलो. दिवसा 11ला गेलो आम्ही. रात्री 8:30 वाजता त्यांच्या घरामधनं आम्ही बाहेर निघालो. आम्ही बाहेरचे लोक त्यांच्या घरामध्ये, ते बिचारे घरचे लोक सगळ्या घराच्या बाहेर. अंधश्रद्धा आणि ते टोटका म्हटल्यानंतर भीती वाटते. गावात म्हटल्यानंतर हे प्रसंग आलेच, कारण कसं भीतीचं वातावरण आहे. लिंबू, हळद कुंकू हे कसं म्हटलं एकदम दिसायला नंतर कसं गावातले लोक चर्चा करतातच. पण त्याच्यात मग कसं आपल्याला ते रिअलमध्ये करावं लागलं. आणि त्या जिथे आम्ही हे केलेलं आहे काम, तर ते त्यांच्या घरच्या लोकांनी आम्हाला बराचसा प्रतिसाद दिला. जे काही 10वीपर्यंत शाळेच्या गॅदरिंगमध्ये वगैरे आम्ही जे काही भूमिका निभावली असेल, त्याच्या व्यतिरिक्त दूरपर्यंत आमचा ॲक्टिंगचा कुठलाही संबंध आलेला नाही. आमच्याकडून ती ॲक्टिंग त्यांनी करवून घेतली. नडावरच्या बायांची जी भूमिका केली, त्या भूमिकेमध्ये आम्ही तिघींनीच भूमिका केलेली आहे. नळ भरले जावा तेव्हा माझ्याकडे नका भाऊ, म्हणजे हा बर झाले. तसा हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. आधी भीती पण वाटली, पण केलं कसं तरी. दादा वगैरे काही सांगायचे, काही ऍक्टिंग वगैरे शिकवायचे, असं सांगितले कालांतरानं. मग त्याच्यानंतर आम्हाला जमायला लागले थोडंफार. पहिले त्याचे डायलॉग रे, वे बस म्हणा तू, बे मंग्या बस. अमोद गौरकर यांच्या मेडिकलमध्ये जेव्हा बसलो होतो
तेव्हा अमोद गोरकर त्यांनी सावकाराचा रोल प्ले केला या सिरीजमध्ये आणि विजय गजबे जो सध्याचा रोल प्ले करत आहे आणि याचा जो डायरेक्टर आहे अनुप श्रीरामे हे तिघे जण चर्चा करताना मला तिथे दिसले. नेमकं म्हटलं चर्चा कशा करत आहेत. त्यावेळी मी त्यांना विचारला, ते म्हणे की आम्ही एक वेब सिरीज बनवतो. अरे म्हटलं एखादी रोल सांगा मला. त्याने सांगितलं आहे बा एक डॉक्टरचा रोल आहे त्यामध्ये. पण जेव्हा पहिल्यांदा कॅमेरा माझ्या समोर आला, माझी स्क्रिप्ट जी होती मला काय बोलायचं आहे त्यावेळेस मात्र मला थोडीशी अडचण जाणवली. पण मात्र शेवटी खूप मजा आली. म्हणजे तो तुम्हाला दिसला लोक पाहत असताना ऍक्टिंग करणे, दारू पिऊन येणे, खाली पडणे, खाली झोपणे, फाटला पॅन्ट लावणे, या सर्व गोष्टी लोकांच्या समोर करताना कसं तरी वाटते थोडासा लाजल्यासारखं. तो अनुप करू दाखवायचा, असा करा तसा करा. मग एवढ्या लोकांच्या समोर हा आपल्याला सांगताना करून दाखवत आहे, मग आपल्याला करायला का अडचण आहे. म्हणून मग आम्ही थोडाशी हिंमत केली. हो नाही म्हणता ही वेब सिरीज पूर्ण झाली. तरी चुक्ती करा आणि मगच ते आले तरी तू आला. ऍक्शन. पुरा का कोणाला रे हो ऍक्शन कट ऍक्शन ठीक आहे कट. दारूचा गुत्ता, अन्नाचा अड्डा, तिथे शूटिंग करणं म्हणजे तो ढाबा होता. ती काही दारूची भट्टी वगैरे किंवा दारूचं दुकान नव्हतं, त्याच्यामुळे ढाबा असल्यामुळे तिथे ना येण्या जाण्याची रहदळ खूप असायची. आणि जे धाब्याचे मालक आहेत त्यांची मुलं, छोटी छोटी मुलं 7-8 वर्षाची वगैरे, शूटिंग पहिल्यांदा होत होतं त्याच्यामुळे ते बघायला येत होते काय चाललंय. ते या शॉटमध्ये नाहीये तर दुसऱ्या शॉटमध्ये लगेच यायचे. तिथली शूटिंग म्हणजे एक असं वाटायचं की अच्छा म्हणजे देशी दारूच्या दुकानाची शूटिंग आहे, अन्नाच्या बारची शूटिंग करायची आहे, तर आपल्याला आता थोडंसं अजून व्यवस्थितपणे करावं लागेल कारण तिथे गर्दी खूप आहे. तुम्ही नाहीच नका म्हणू. तरी ते फायटिंग सीन सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. सध्या रोलिंग. थांबा एक मिनिट. मी म्हणणार की ते मरू दे, पण त्या सध्याकडून जेवढे पैसे कमवले त्याच्यातून अर्धे पैसे मला पाहिजे. क्लायमॅक्सचा जो सीन होता, रात्र झाल्यानंतर आपल्याला पाहिजे ती लाइटिंग. आता सध्या मरणार आहे आणि हा गजा तूच मारणारच का रे? एवढा आरामीपणा केला हो मांत्रिक, डामे झाल्या तुम्ही तर. मग मी म्हणत होतो की जो आपला गजा आहे, मंग्या आहे, ज्या फ्रेम मध्ये तुम्ही दिसत नाही तर तुम्ही मग तिथे लाईट पकडायचं. तू लाईट पकडून डायलॉग घे, म्हणजे कसं होईल की त्याच्यावर उजेड पडेल आणि ते लाइटिंग पण व्यवस्थित दिसेल. अरे मंग्या तू मदत करताय, अरे लाईटे पकडताय, हे करताय बरोबर. तुला डोळे लावून राह म्हणतो तू हसलास का मध्ये हसायला. रे यार ठीक आहे. हे सर्व संधी आम्हाला तर जीवनात कधी मिळाली नसती चित्रपटात काम करण्याची. हे अनुप आणि सचिन यांनी आम्हाला संधी दिली. आमच्यामध्ये त्यांना कुठे कलाकार दिसला माहित नाही. तुझी नजर कशी गेली पाहिजे माझा वरत हळू. हा धंदा लई बेस आहे पाय. हा धंदा लई बेस. ऍक्शन. YouTube चॅनलवर आपण सर्वजण YouTube चॅनल पाहतो घरी, त्यावर 5ही भाग रिलीज झालेले आहेत. जर समजा आपल्या कुणाला जर या ठिकाणी पाहता आला नाही तर तुम्ही घरी सुद्धा तो चित्रपट पाहू शकता. या ठिकाणी हा काम करत असताना आमच्या काही चुका झाल्या असतील तर आपण नवीन कलाकार म्हणून आम्हाला माफ करा. आणि हळूहळू येऊ द्या खाली. आणि हा अंमल चित्रपटाचा पोस्टर या ठिकाणी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या चित्रपटाचे डायरेक्टर अनुप श्रीरामे यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्टेजवर यावं आणि माननीय साई
तर्काला बळी जातो विवेकाचा. सचिन श्रीरामे यांनी या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण केलेलं आहे. त्यांनी व्यासपीठावर यावं.